बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। ठाकरे गट यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आलाय। बघूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। विधान परिषद निवडणुकीला स्थगिती, शिवसेना ठाकरे गटाची मागणी। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे। मात्र या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। यासाठी ठाकरे गट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाने ही मागणी का केली आहे त्यावर एक नजर टाकूया। आमदार अपात्रता, पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण प्रलंबित आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात गेला। पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये। आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर निवडून येणाऱ्या आमदारांचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेची ही निवडणूक घटनाबाह्य असल्याचं म्हटलंय आणि ती निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे। ज्या आमदारावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने जवळजवळ त्याच्याविषयी निर्णय दिलेला आहे। इथल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ते वाचवलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष जे आहे आपल्या महाराष्ट्राचे, यांनी ते एकांगी भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात हा विषय प्रलंबित असताना या आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का, उद्या यांची आमदारकी रद्द झाली तर जे निवडून येणारे 11 त्यांचं काय होणार, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे। तर ठाकरे गटाच्या स्थगितीच्या मागणीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला। फक्त ते वल्गना का करतात? मग कोर्टात जाऊन कोर्टाचा जो निकाल येईल तो तुम्हालाही मान्य ना आम्हालाही मान्य, परंतु दरवेळेला त्या गोष्टी सगळं ठेवणं हा त्यांचा विषय आहे। काल त्यांनी नारायण राणेंच्या मतदारसंघात सुद्धा ईव्हीएम हॅक केल्याचं काहीतरी प्रकार म्हणले। ह्या अशा गोष्टीला लोक आता इतके कंटाळलेले आहेत ना। दुसरीकडे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। विधानसभेच्या संख्याबळानुसार विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 23 पहिल्या पसंतीची मतं मिळणं आवश्यक आहे। त्यानुसार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात त्यावर एक नजर टाकूया। भाजपचे 103 आमदार आहेत, त्यांचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत, त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत, त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। काँग्रेसचे 36 आमदार आहेत, त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। शरद पवार गटाचे 14 आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत, दोघांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। 274 सदस्यांनी मतदान केलं तर त्या संपूर्ण या मघाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 2291 हा त्याचा भागाकार येतो आणि 2291 म्हणजे पूर्ण अंकात 23चा हा कोटा येतो। म्हणजे सदस्यांना पहिल्या पसंतीमध्ये 23 मतं मिळाले ते सदस्य निवडून येऊ शकतात। आपापल्या संख्याबळाप्रमाणे प्रत्येक पक्षाने उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध पार पडेल। मात्र संख्याबळापेक्षा जास्त उमेदवार दिले तर मात्र आमदारांची मतं फुटण्याची भीती सगळ्याच पक्षांना आहे। त्यामुळेच झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्यासाठी सगळ्यांचेच बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।